यानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंबातील वैभवी देशमुख ही आपल्या सर्व मोर्चाला संबोधित करणार बोलणार आहे। यानंतर मनोज दादा जरांगे बोलणार आहे। माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात। माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा। माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता, आज तो हात हिरावून घेतलाय तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत आणि माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा संभाषकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत, असेच सदैव राहू द्या। आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार। आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा। फक्त न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा। आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाहीयेत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते। धन्यवाद ताई। नक्कीच समाज हा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमागे आहे। यानंतर मी संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या मोर्चाला संबोधित करावं। यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीतानं आपला कार्यक्रम संपणार आहे। छत्रपती शिवरायास वंदन करून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत। आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, परवा। मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला, या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही। आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच। माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार,
ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसाचे मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी. सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले. सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी तर होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज आहे, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे. हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय. तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय. आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण आता संयम का बाळगायचा. जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला